आमदार रईस शेख आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। 2 दिवसापूर्वी मेळावा पार पडला आणि त्या मेळाव्यामध्ये दोन्ही भाऊ एकत्र येण्यावरून टीका टिप्पणी होती, ते अखेर एकत्र आले। परंतु भाजपच्या काही खासदारांकडून, नेत्यांकडून, अभिनेत्यांकडून वारंवार वेगवेगळी वक्तव्ये येत आहेत। ज्या पद्धतीने निशिकांत दुबे जे आहेत त्यांनी वक्तव्य केलेलं आहे, हिंदी भाषिकांनाच तुम्ही का मारताय, उर्दू भाषिकांना मारून दाखवा, अशा प्रकारचं त्यांनी ट्विट केलेलं आहे। काय तुमची प्रतिक्रिया? पहिले तुमचा विषय की दोन्ही भाऊ एकत्र आलेत, आम्हाला त्याच्याबद्दल खूप आनंद आहे। एक परिवार एकत्र होत असेल तर आमची शुभेच्छा पण आहे। तो विषय झाला परिवारचा। आणि आता तुम्ही म्हणतात की बीजेपी कडून वेगवेगळे वक्तव्य येतात। तुम्हाला पण माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये जे आता होत आहे, दोन भाऊ एकत्र येतात, मराठीचे विषयावर ते येतात, तर बीजेपीला कुठे वाटते की हा विषय आता धर्माकडे घेऊन जाऊ। पण उर्दू काय मुसलमानांची भाषा नाही आहे, उर्दू सिंधची भाषा आहे। सिंधी असो, पंजाबी असो, दक्कन आपल्याकडे आहे, दक्कनची भाषा आहे उर्दू। आणि उर्दूला मुस्लिम समाजाशी जोडून तुम्ही असा दाखवतात की हे मुस्लिमांची जागा आणि मुस्लिमांविरुद्ध आम्ही काय बोलला तर आमची वोट बँक होईल, तसं नाही आहे। आणि भाषा जोडणारी चीज आहे, म्हणजे भाषा मार्फत तुम्ही संस्कृती जोडू शकतात, संवाद करू शकतात। भाषेला असा विवाद का करतात? आणि माझा विषय त्यांना आहे की तुम्ही हिंदी भाषी लोकांना काय त्रासमध्ये टाकतात काय? इथे मुंबईमध्ये वर्षानुवर बाहेरचे लोक आलेत, त्यांना आम्ही सांभाळून घेतलं, समावेश करून घेतलं, त्यांना रोजगार दिलं, आणि हे आता मुंबईकर आहेत, ते मुंबई प्रेमी आहेत, महाराष्ट्र प्रेमी आहेत, महाराष्ट्रीयन आहेत आता। तर असे लोक, बाहेरचे लोक का वक्तव्य करतात? कारण बिहारमध्ये चुनाव आहे, त्याच्यामुळे करतात। निशिकांत दुबे यांनी वक्तव्य केलं, परंतु काही भोजपुरी अभिनेते देखील वक्तव्य करतायत, भाजपचे नेते देखील अशा पद्धतीने वक्तव्य करतात। हे वक्तव्य केलं नसतं तर तुम्ही त्यांचं नाव मुंबईमध्ये घेतलं असतं का? काय तो निर्वाद, त्याचे काय मुंबईमध्ये त्याचा स्थान आहे का? आपण त्याला पब्लिसिटी देऊ, येऊ द्या त्यांना, आपण शिकू द्यायला मराठी। पण ते म्हणतोय की मुंबईमध्ये मी येऊन मराठी बोलणार नाही, जे काही करायचं ते अरे येऊ द्या ना, मराठी माणूस सक्षम आहे। पण जे दोन्ही भाऊ एकत्र आले त्यानंतर तुमची भूमिका कशा पद्धतीने असेल? कारण की ते म्हणतायत की हिंदी भाषा जी आहे ते राज्यावरती लादली जाते, विद्यार्थ्यांवरती लादली जाते, आणि ते आम्ही होऊ देणार नाही। बघा, समाजवादी पक्षाचं धोरण एकदम क्लिअर आहे। हिंदी राज्यभाषा पार्लमेंटने केली आहे, हिंदीचा वापर होण्यासाठी पार्लमेंटची कमिटी आहे। लोकांनी हिंदी का शिकवा, एक संपर्क लँग्वेज देशामध्ये पाहिजे। पण याचा अर्थ हे नाही आहे की रिजनल भाषेला तुम्ही कमी स्थान देणार। माझा मत एकदम क्लिअर आहे, 1ली ते 5वी फक्त मराठी, आणि नंतर तुम्ही हिंदी शिका, फ्रेंच शिका, स्पेनिश शिका, सर्व भाषांचा सन्मान आहे। मूळ मातृभाषेला एक वेगळं स्थान आहे, आणि तो मत माझा पण आहे की सर्वांनी मराठी शिकवा। पण मी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेना मूल जी झालेली आता, आणि म्हणजे त्यांना विचारतोय, तुम्ही किती सुविधा केली आहे मुंबईमध्ये? जिथे एखादा माणूस बिहारतून, यूपीतून, जर्मनीतून आला, तो मराठी शिकू शकतो। कुठे एखादा कल्चरल सेंटर तुम्ही केलं की जिथे एक माणूस जाऊन संस्कृती शिकू शकतो की आपली काय संस्कृती आहे? म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जे बाहेरून लोक येतात त्यांच्यासाठी मराठी कुठेतरी शिकण्यासाठी एखादं कल्चरल, एक नाही 10 करा, आपली भाषा आहे ना, शिकू ना लोकांना। अरे फक्त का उत्तर भारती तमिलियन्स येतात, तेलुगू येतात, केरळाचे येतात, विश्वमधून लोक येतात, आणि मी तुम्हाला सांगतो आपला कल्चर आहे ना लोकांना शिकवायचं आहे। कारण त्यांना वाटतं की मुंबई इज इंटरनॅशनल सिटी, व्हॉट इज द कल्चर? लोक आम्हाला विचारतात, अरे टेक मी टू अ मराठी रेस्टॉरंट, टीच मी मराठी। असे बाहेरून लोक येऊन सांगतात, किती लोक मला सांगतात की मला मी मराठी कुठून शिकू? सरकारने काय केलं, हे पक्षांनी काय केलं? मराठीची सेवा करायची ना, खूप एक व्यवस्था उभा करा जिथे लोक मराठी शिकू शकतात। म्हणजे मराठीवरून जी तोडफोड करतायत, मारहाण करतायत, ती मराठीच्या ह्याची मारहाण न करता कुठेतरी प्रेमाने शिकवण्याची गरज आहे असं वाटतं। 100% जे लोक हे सगळं करतात ते मुंबई आणि मराठी माणूसची छवी बिघाडतात, असं माझं मत आहे। धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की मराठी आणि हिंदीच्या मुद्द्यावरून जे वाद झाला होता, त्यामुळे रईस शेख यांचं म्हणणं आहे की मराठीची भाषा जी आहे ती मराठी भाषा 1ली ते 5वी पर्यंत राहावी, परंतु हिंदी भाषा जी आहे ती हिंदी भाषा 5वी नंतर असावी। परंतु ज्या पद्धतीने मराठी शिकण्यासाठी जे बाहेरून लोक येतात त्यांच्यासाठी मराठी शिकण्यासाठी कुठेतरी सुविधा राज्य सरकारने केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया जी आहे ती रईस शेख यांनी दिलेली आहे। कॅमेरामन रोहन पवारसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।